ज्यांचं लग्न झालेलं नाहीये किंवा ज्यांना गर्लफ्रेंड वगैरे नाहीये, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, तर मग अशांनी व्हॅलेंटाईन डेला काय करायचं मी सांगते. काय करायचं माहितीये का, हे जे व्हॅलेंटाईन कपल तुम्हाला दिसतील ना, निब्बा निब्बी वगैरे त्यांना जे काही म्हणतात तुम्ही, तर ते दिसले तर असे 2-4 काही दल आहेत जे व्हॅलेंटाईन डेला विरोध करतात. असे कपल दिसले की लगेच त्यांना फोन करायचा, ते येतील आणि त्या कपलला वेगळं करतील. म्हणजे आपण नाही सेलिब्रेट करत आहे तर दुसऱ्यांनी पण का केलं पाहिजे ना, म्हणजे आपल्या मनाचं समाधान. त्यानंतर काय करायचं माहितीये का, हा व्हॅलेंटाईन डे वगैरे ही विदेशी संस्कृती आहे, प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची काय गरज आहे, एकच दिवस का असला पाहिजे प्रेमाचा वगैरे वगैरे असे लेख वाचायचे, असे व्हिडिओ पाहायचे आणि स्वतःच्या मनाची तशीच समजूत करून घ्यायची. नंतर काय करायचं माहितीये का, आपल्या कॉलनीतल्या आपल्या आजूबाजूच्या काकू मावशा असतील त्यांना बस स्टँडवर सोडायचं काम करायचं, त्यांना रेल्वे स्टेशनला सोडून द्यायचं. ते किराणा करत असतील, भाजीपाला घेऊन येत असतील, त्यांच्या हातातल्या पिशव्या उचलून ठेवायच्या. पापड करत असतील तर पापड टाकू लागा, पापड डब्यामध्ये भरू लागा. असं केल्याने त्या काकू मावशींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कळलं का मुलांनो, तुमच्यासाठी काय हरतालिका व्रत नसतं मनासारखी बायको मिळावी म्हणून. तर मग तुम्ही असं काकू मावशांचे काम करून त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि त्यांच्या आशीर्वादाने यदा कदाचित काम केलं तर तुम्हाला चांगली बायको मिळण्याची शक्यता आहे. कारण कसं आहे माहितीये का, गर्लफ्रेंड चांगली मिळो ना मिळो, बायको चांगली मिळायला पाहिजे. कळलं का तुम्हाला. ह्या काही टिप्स आहे सिंगल लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे बद्दल.